नमस्कार. Now we start chapter number 9, discount and commission. In that chapter, what is meant by discount and what is meant by commission? Discount म्हणजे सूट आणि कमिशन म्हणजे त्याला कमिशन म्हणतात मराठीत. आता सूट आणि कमिशन पाहण्यापूर्वी त्या ठिकाणी लेट्स रिकॉल आहे बघा, राईट द अप्रोप्रिएट नंबर इन द फॉलोइंग बॉक्सेस. आता तुम्हाला याचा अर्थ सांगतो आधी. अप्रोप्रिएट बॉक्सेस पहा, पेज नंबर 51 वर दिसतंय का हे? पहिलं लक्षात द्या, समजा 12% असेल, 12% याला कसं लिहितात? 12%. हेच लिहितात 12/100 म्हणजे 12% किंवा 12% म्हणजे 12%. 12/100 हे तिन्हीचा अर्थ एकच. कळलं? 2 शून्य काढले तरी 0.12 पण होईल. पहा आता पहिलं आकडा आहे 12/100. 12/100 म्हणजे किती पर्सेंट? 12%. म्हणजे किती? 12%. आता समजा असे 14/100 म्हणजे काय होईल? 14%. 14%. खाली 100 आलं की त्याला हे चिन्ह आहे पर्सेंटेजचं. 14% म्हणतो आपण आणि 14 इंग्लिशमध्ये पर्सेंट शब्द आहे. म्हणजे पहिली रिकामी जागा कळली. दुसरी 47% म्हणजे काय होईल बरं? हे चिन्ह म्हणजे अपॉन 100 म्हणजे 47/100 होईल. त्याच्या पुढचं 86/100 होईल. आता खाली काही किमती काढायच्या बघा आपल्याला. आता तुम्हाला समजलं. समजा मी असं म्हटलं 95% म्हणजे काय होईल बरं? 95/100. हे महत्वाचं. या चिन्हाचा अर्थ अपॉन 100. आता 2-3 गणित घेतो बघा मी. 4% ऑफ 300. त्यानंतर 15% ऑफ 80% ऑफ आणि 8% ऑफ बघा. एवढे 4 गणित घेतो आणि मग आपण प्रत्यक्षात आपल्या नवीन चॅप्टरकडे जाऊयात आपण. आता जेव्हा हे ऑफ शब्द येईल मल्टिपल घ्यायचे. 4% इंटू 300 हे पर्सेंटचं मी आता सांगितलं आत्ताच. आपण किती घ्यायचं? 100. मला वाटतं 4 इंटू 3 किती सोपं. परत पहा 50% ऑफ म्हणजे गुणिले पर्सेंट म्हणजे भागिले 100. 15 105 15 25. 80% इंटू 2500 पर्सेंट म्हणजे भागिले 80 गुणिले 25 0 25 8 200. मी फास्टली काय घेतोय? हे 5वी 6वी झालेलं आहे आपलं 7वी पर्यंत. फक्त गुणाकार आहे, पर्सेंटेज गुणाकार तुम्हाला करायचा. आता सांगा बरं, हे 8% ऑफ म्हणजे गुणिले 480 8/100 इंटू 480. एक शून्य गेला. आता 8 इंटू 480 चा गुणाकार करायचा आणि डिवाइड बाय 10 आहे. 8 8 64 832 आणि 6 38. बरोबर का? परत पहा 1% ऑफ म्हणजे गुणिले 480. 8 भागिले 100 400. एक शून्य गेला. 8 गुणिले 48 भागिले 10. 384/10. रिमूव्ह द 0 काढून घ्या म्हणजे 384 ला एकच 0 पॉइंट देता येईल. म्हणजे आन्सर इज 38.4. तर या ठिकाणी पर्सेंटेजचे गणित आहेत बघा. इथं तुम्हाला 4था आणि 5वा गणित तुम्ही सोडू शकाल. मी सोडून दिलेलं आहे. यू कॅन ट्राय. तुम्ही परत सोडवा. आता आपण प्रत्यक्षात जाऊया चॅप्टरकडे. आपलं नाव आहे चॅप्टरचं डिस्काउंट अँड कमिशन. डिस्काउंट म्हणजे काय आणि कमिशन म्हणजे काय ते एकदा तुम्हाला मी सांगतो. बघा, तुम्ही दुकानामध्ये कधी कधी जाहिराती पाहिल्या असतील. बघा इथे एक जाहिरात आहे, मान्सून सेल अप टू 50%. मान्सून सेल अप टू 50% म्हणजे अप टू 50% सेल माहिती आहे आपल्याला. सेल 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 असं दुकानापुढे लावलेलं असतं बघा. सेल म्हणजे सूट 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 म्हणजे काय असतं? मराठीत सांगतो बघा. 100 रुपयाची वस्तू जर असेल
तर दुकानदार काय म्हणतो, सूट नेहमी टक्क्यात देतो बघा, टक्क्यात 10% सूट, 20% सूट, 30% सूट असं असतं की नाही. मग 10% सूट म्हणजे 100 रुपयावर 10% सूट दिली म्हणजे वस्तूची किंमत होती 100, आपल्याला मिळाली ती 90 रुपयाला. त्याला म्हणते सूट. सूट लागली म्हणजे डिस्काउंट लागला की मग आपण खरेदीला जातो बघा. प्रत्येक मे जून मध्ये बघा प्रत्येक दुकानाच्या पुढे सेलची पाटी असते बघा. सेल किंवा त्याला आपण डिस्काउंट म्हणतो आपण. डिस्काउंट म्हणजे सेल थोडक्यात. आता बघा समजा तुम्ही जाहिराती पाहिले म्हणजे सेलमध्ये अनेक वस्तूच्या किमतीमध्ये सूट किंवा रिबेट दिला जातो. रिबेट आणि सूट हे दोन्ही जात एकच. आपल्याकडे साधारणतः जुलै महिन्यामध्ये इथं म्हटलंय बघा, यू मे हॅव सीन सच ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्ही या जाहिराती बघितल्या असतील. इन सच अ सेल डिस्काउंट इज ऑफर्ड ऑन व्हेरियस गुड. वेगवेगळ्या वस्तूंवर सेल किंवा डिस्काउंट किंवा रिबेट, सूट किंवा रिबेट दिली जाते. जनरली इन मंथ ऑफ जुलै सेल ऑफ द क्लॉथ्स आर डिक्लेअर. फाइंड द डिस्कस अँड पर्पज ऑफ सच. आपण काय करा म्हणतात ते की सेल का दिला जातो याची कारणे शोधा आणि चर्चा करा. तर मी साधं सोपं कारण सांगतो तुम्हाला सेल का दिला जातो. तर पहा, एखाद्या दुकानदाराने सेल जर दिला, इथं सेलचं उदाहरण बघा, त्या ठिकाणी साड्यांचं गणित दिलेलं आहे. जून महिन्यामध्ये समजा एका साडीची किंमत सेलिंग कॉस्ट प्राइस, एका साडीची किंमत 200 रुपये त्यांनी दिलेली बघा. ती विकली सेलिंग कॉस्ट 250 रुपये. म्हणजे कॉस्ट प्राइस त्या साडीची किंमत होती 200 पण विकली 250 रुपयाला. म्हणजे कधी जून महिन्यात समजा तर त्याला 50 रुपये डिस्काउंट मिळाला, 50 रुपये प्रॉफिट मिळाला. प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे बघा, प्रॉफिट बरोबर एसपी मायनस सीपी, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. 250 वजा 200 म्हणजे 50 रुपये त्याचा प्रॉफिट झाला. आणि जर साड्या जर 40 असतील तर 40 गुणिले 50 2000 रुपये त्याला पैसे प्रॉफिट मिळाले. मग जुलैमध्ये त्याने काय केलं, सेल लावलं. सेल 200 रुपयाची वस्तू आहे म्हणजे कॉस्ट प्राइस 200 आहे आणि सेलिंग प्राइस म्हणजे त्याने विकली 230 लाच विकली बघा. म्हणजे 250 आणि 230 रुपये म्हणजे त्याचा नफा कमी झाला. 20 रुपये किती, 20 रुपये नफा कमी झाला. म्हणजे प्रॉफिट किती झाला, 30च झाला. 200 230 म्हणजे 30 रुपये प्रॉफिट झाला. पूर्वी 50 रुपये व्हायचा एका साडी मागे. 200 रुपयाची साडी 250 ला विकली म्हणजे 50 रुपये नफा झाला. आता 200ची 230 ला विकली म्हणजे 30च रुपये नफा झाला. पूर्वी 50 रुपये होत होता, आता 30 रुपये म्हणजे एका साडी मागे 20 रुपये कमी मिळायला लागले. पण झालं काय, स्वस्त विकल्यामुळे त्याच्या 100 साड्या गेल्या. 100 गुणिले 30 म्हणजे त्याला 3000 रुपये नफा झाला. पूर्वी साड्या विकायच्या 40च पण सेल दिल्यामुळे त्याच्या साड्या 100 विकायला लागल्या. नफा 2000 चा 3000 झाला म्हणजे नफ्यात वाढ झाली. म्हणून सेल लावला जातो, म्हणून डिस्काउंट दिला जातो. आलं का लक्षात? डिस्काउंटचं कारण सगळ्यात सोपं कारण. आता डिस्काउंटमध्ये काही कन्सेप्ट आहेत त्या आता आपण पाहूयात. पहिलीच कन्सेप्ट बघा, पान नंबर 52 वर आहे, नीट पहा. आता मी प्रॉफिटचं सूत्र दिलं बघा, एसपी मायनस आणि लॉसचं सूत्र आहे हे उलट करायचं. हे झालेलं आहे तुमचं 7वीला, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आता बघा, तिला सीपी म्हणजे खरेदी किंमत, एसपी म्हणजे विक्री किंमत, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. आता जेव्हा एखादी वस्तू असते, वस्तूवर जी किंमत चिटकवलेली असते तिला मार्क प्राइस म्हणतात. काय म्हणतात? मार्क प्राइस. आता या ठिकाणी बघा, ईच आयटम टू बी सोल्ड हॅज अ प्राइस टॅग ऑन इट. प्रत्येक म्हणजे विक्रीसाठी आलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते. वस्तूवर जी किंमत छापलेली असते, दॅट प्राइस ऑन द प्राइस ऑन दॅट टॅग, त्या टॅगवर जी किंमत असते किंवा त्याला लटकवलेली असते बघा किंमत. आयत्या शर्ट पॅन्टवर किमती असतात बघा, आयत्या ड्रेसवर त्या किमती असतात, त्याला म्हणायचं द प्राइस ऑन दॅट टॅग इज द मार्क प्राइस. मार्क प्राइस म्हणजे त्याला छापील किंमत असं म्हणतात. मार्क प्राइस, MARKD, छापील किंमत. सेलिंग प्राइस, विक्री किंमत. डिस्काउंट म्हणजे सूट, मराठी लक्षात ठेवा. आता बघा,
म्हणजे विक्रीसाठी आणलेल्या वस्तूवर किंवा असलेल्या वस्तूवर वस्तूची विक्री किंमत वस्तूची किंमत छापलेली असते. त्या छापलेल्या किमतीला छापील किंमत म्हणतात. ईच आयटम टू बी सोल्ड हॅज मार्क प्राइस. ईच आयटम टू बी सोल्ड हॅज अ प्राइस टॅग ऑन इट. दिस प्राइस ऑन दॅट टॅग इज कॉल्ड मार्क प्राइस. म्हणजे प्राइस ऑन टॅग ऑफ ईच आयटम इज कॉल्ड मार्क प्राइस. मार्क प्राइस म्हणजे त्याच्यावर जी किंमत छापलेली असते तिला मार्क प्राइस म्हणतात. मराठीत तिला छापील किंमत म्हणतात. आता शॉपकीपर ऑफर्स डिस्काउंट ऑन द मार्क प्राइस. शॉपकीपर हा नेहमी छापील किमतीवरच सूट मिळते, लक्षात ठेवायचं. छापील किमतीवर त्याची ती वस्तूची किंमत आहे ना छापलेली तिच्यावरच तुम्हाला सूट दिली जाते, डिस्काउंट दिला जातो. म्हणजे डिस्काउंट हा नेहमी मार्क प्राइसवर असतो, सूट ही नेहमी छापील किमतीवर असते. आता व्हाईल सेलिंग द ऑब्जेक्ट. आता तो विकताना जेवढे पैसे कमी करेल ना ती झाली सूट, म्हणजे त्याला म्हणतात डिस्काउंट. तिला म्हणतात डिस्काउंट. म्हणजे शॉप काय व्हाईल सेलिंग द ऑब्जेक्ट, वस्तू विकताना द ऍक्च्युअल अमाऊंट बाय विच ही रिड्युसेस, प्रत्यक्ष किती किंमत कमी करतो मार्क प्राइस मधून इज कॉल्ड सेलिंग प्राइस. म्हणजे मार्क प्राइस मधून तो डिस्काउंट वजा करतो थोडक्यात. म्हणून इथं फॉर्म्युला आहे बघा, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. इथं लिहिलंय बघा, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट बरोबर सेलिंग प्राइस. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. एमपी मायनस डिस्काउंट म्हणजे सेलिंग प्राइस. आपण वस्तू घेतो, ती वस्तू आपण विकतो म्हणजे विक्री किंमत. काय करतो तो त्याच्यावरच्या किमतीतून सूट वजा करतो. एमपी मायनस डिस्काउंट हा पहिला फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. सेलिंग प्राइस इज इक्वल टू एमपी मायनस डिस्काउंट. एसपी म्हणजे सेलिंग प्राइस बरोबर एमपी मायनस डिस्काउंट. सेलिंग प्राइस एमपी म्हणजे मार्क प्राइस. कळतंय का? डीआयएस म्हणजे डिस्काउंट आणि डिस्काउंट पीसी म्हणजे डिस्काउंट पर्सेंट. हे शॉर्टकट लक्षात ठेवा. कळतंय का? आत्ताच मी सांगितलं मार्क प्राइस मधून तो डिस्काउंट वजा करतो आणि आपल्याला विकतो म्हणून ती विक्री किंमत झाली सेलिंग प्राइस. म्हणजे सेलिंग प्राइस बरोबर एमपी मायनस डिस्काउंट. ह्या दोन सूत्रामध्ये हा वजा डिस्काउंट जर इकडे आला तर तो अधिक होईल आणि हा अधिक तिकडे त्याचा वजा झाला तर नवीन एक सूत्र तयार होईल बघा. हा डिस्काउंट इकडे आला, हा एसपी म्हणजे एमपी मायनस एसपी. छापील किमतीतून विक्री किंमत वजा केली तर सूट मिळते, त्याला डिस्काउंट म्हणतात. डिस्काउंट बरोबर एमपी मायनस एसपी. छापील किंमत वजा विक्री किंमत. बघा दोन्ही सूत्र एकच आहेत, फक्त एसपी आणि डिस्काउंटची आदलाबदल केली आणि हे सूत्र मिळालं. मग त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे. आता तुम्हाला मी सांगितलं मगाशी डिस्काउंट जनरली डिस्काउंट इज गिवन इन द टर्म ऑफ पर्सेंटेज. 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट असं दिला जातो. म्हणून डिस्काउंट हा नेहमी छापील किमतीवर असतो. म्हणून डिस्काउंट बरोबर एमपी गुणिले डिस्काउंट पर्सेंट. पीसी म्हणजे पर्सेंट. म्हणजे आणखी एक डिस्काउंटचे दोन फॉर्म्युला आहेत बघा. डिस्काउंट एमपी मायनस एसपी आणि डिस्काउंट बरोबर एमपी टू डिस्काउंट पर्सेंट. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला इज देअर. आता डिस्काउंट पर्सेंट जर आपल्याला काढायचं असेल, डिस्काउंटचं पर्सेंटेज काढायचं असेल तर आपल्याला डिस्काउंट माहित असणं गरजेचं. जसं प्रॉफिट पर्सेंटला प्रॉफिट माहित असणं गरजेचं आहे. डिस्काउंट पर्सेंट बरोबर डिस्काउंट माहित असलं पाहिजे गुणिले 100 भागिले मार्क प्राइस असते, लक्षात ठेवा. त्यामुळे हे चार सूत्र फार महत्वाचे आपल्या दृष्टीने. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आर देअर. आता आपण याच्यावरची एक्झाम्पल्स पाहूया. फॉर्म्युले कशी वापरायचे पाहूया. खूप सोपी गणित आहे, फक्त आपल्याला कळलं पाहिजे एसपी कोणती, एमपी कोणती, सीपी कोणती, या गोष्टी कळल्या पाहिजे. या ठिकाणी पान नंबर 52 वर येईल, पेज नंबर 52, एक्झाम्पल नंबर 1. परत पहा, द मार्क प्राइस ऑफ बुक म्हणजे एमपी बघा. एक्झाम्पल नंबर 1, मार्क प्राइस 360 रुपीज किंवा रुपीज 360 असं लिहिला. रुपीज आधी द्या. द शॉपकीपर सोल्ड इट फॉर, सोल्ड म्हणजे विकलं, म्हणजे एसपी रुपीज 306. हाऊ मच पर्सेंट डिस्काउंट डिड द शॉपकीपर. तुम्हाला डिस्काउंट पीसी काढायचा आहे.
बघा डिस्काउंट पीसी काढायचं आहे, त्यासाठी डिस्काउंट माहिती असणं गरजेचं आहे. एमपी माहिती आहे म्हणजे तुम्हाला आधी काय करावं लागेल, डिस्काउंट. मग बघा डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे वरती, एमपी आणि एसपी माहिती असताना एमपी मायनस एसपी 360 वजा 306, 60 वजा 6 म्हणजे 54 रुपीज. हा झाला डिस्काउंट. काय झाला, डिस्काउंट. आणि आता डिस्काउंट पर्सेंटचा फॉर्म्युला वापरा. डिस्काउंट गुणिले 100 भागिले एमपी. डिस्काउंट किती झाला, 54 गुणिले 100 आणि एमपी किती होती, 360. एक शून्य कॅन्सल झाला. 9 चौक 36, 9 सख 54, बे दुने 4, बे त्रिक 6 आणि बे पंचे 10. 3 गुणिले 5 15%. मग काय फक्त डिस्काउंट पर्सेंट 50% डिस्काउंट इज गिवन ऑन द बुक. त्यांनी विचारले हाऊ मच पर्सेंट डिस्काउंट डीड ही शॉपकीपर गिव. शॉपकीपर गिव 50% डिस्काउंट. काय केलं बघा, एमपी माहिती होतं, एसपी माहिती होतं आणि तुम्हाला डिस्काउंट पर्सेंटचा फॉर्म्युला 4 फॉर्म्युले पाठ करून टाका. डिस्काउंट पर्सेंट म्हणजे डिस्काउंट इंटू 100 अपॉन एमपी, म्हणजे आपल्याला डिस्काउंट माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे वरती. 2 फॉर्म्युले एमपी मायनस एसपी पाहिजे, दोन्ही दिलेत ना, मग तो घेतला मी. डिस्काउंट मिळाला आणि डिस्काउंट किती बरोबर डिस्काउंट इंटू 100 अपॉन एमपी. दुसरं गणित पहा. द मार्क प्राइस ऑफ शेअर एमपी दिले बघा 1200 रुपीज. ओके. 10% डिस्काउंट. डिस्काउंट पर्सेंट 10%. कॅल्क्युलेट द डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस. म्हणजे तुम्हाला काढायचं आहे डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस काढायचं. डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस. ह्या टाईपची काही अशी सोडवायची, नीट लक्ष द्या. पुढं जर 9.1 मध्ये असतील तर तुम्हाला मनाने सोडावं लागते, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. डिस्काउंट पीसी एमपी. डिस्काउंट काढण्याचे 2 फॉर्म्युले आहेत बघा. जेव्हा एमपी आणि एसपी दोघे असतात, आता एसपी नाहीये, डिस्काउंट पर्सेंट माहित असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे डिस्काउंट इज इक्वल टू एमपी इंटू डिस्काउंट पीसी. हे बघा फॉर्म्युला. एमपी किती 1200, बघा 1200. डिस्काउंट पर्सेंट किती 10%. 10 म्हणजे 10 अपॉन 100 झाला. एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा झाला डिस्काउंट. पहिलं उत्तर मिळालं. आता एसपी काढायचं. एसपीचं सूत्र आहे आपल्याकडे. एसपी बरोबर एमपी मायनस डिस्काउंट. एमपी 1200 बघा आणि डिस्काउंट 120 आहे. 1200 तून 120 गेलं म्हणजे 1080 रुपये येईल बघा. बेरीज करून पहा. या ठिकाणी गणित संपलं ना. म्हणजे 4 सूत्रावर सगळा खेळ आहे. सूत्र वापरत आले पाहिजे. कळलं का नाही. आता आणखी एक गणित घेतो. आता मार्क प्राइस काढण्याचं गणित आहे बरं का. ही आता तिसरं गणित होतं. नीट पहा बरं का. आता पान नंबर 53 वरचं तिसरं. एक्झाम्पल तिसरं काय म्हणतात ते. आफ्टर गिव्हिंग डिस्काउंट 20%. म्हणजे डिस्काउंट पीसी किती आहे बरोबर का. सारी सोल्ड फॉर. सोल्ड म्हणजे विकली. एसपी 1120 रुपीचा. फाईंड मार्क प्राइस मला करायची एमपी. आता नीट काळजीपूर्वक समजून घ्या. जेव्हा एमपी काढायची असते ना, मार्क प्राइस छापील किंमत, त्यावेळेस आता मी जे सांगणार आहे याच पद्धतीने घरी सोडवायचं. कळतंय का. हे सोपं होतं एकदम. आता बघा जेव्हा एमपी काढायची असती, एमपी मार्क प्राइस आपण ते 100 मानायची. लेट मार्क प्राइस बी 100 रुपीज. आता हे डिस्काउंट असतो ना 10%. हा 100 वर 10 असतो बरं का. 10% म्हणजे 100 वर 10. 15% म्हणजे 100 वर 15. कळतंय ना. मग आता मला सांगा, इफ एमपी इज इक्वल टू 100 दे डिस्काउंट 20%. हा एसपी किती असेल. एसपीचा फॉर्म्युला आहे बघा.
MP मायनस डिस्काउंट. MP किती? मार्क प्राइस 100. हे काय ते 100 आणि डिस्काउंट किती? 20%. 100 वर येतो 20% म्हणजे माझा 20. हे जर कळलं असेल ना तर गणित फार सोपं आहे. MP 100 आहे ना, 100तून डिस्काउंट 20% म्हणजे 100 वर 20 म्हणजे 80 रुपये झाले त्याची सेलिंग प्राइस. मार्क प्राइस 100 then SP is 80 and if तुम्हाला MP काढायची, MP is equal to X rupees then SP किती आहे? परत पहा, मार्क प्राइस विचारली म्हणून ती 100 मानली. इफ मार्क प्राइस 100 then SP सूत्र आहे MP मायनस डिस्काउंट. MP मायनस डिस्काउंट, MP 100 आहे आता किती आहे बघा, डिस्काउंट 20% म्हणून 100 वर 20 आहे म्हणून 20 म्हणजे 80 रुपये झाले सेलिंग प्राइस. आणि मग MP जर X असेल तेव्हा SP 1120 असते. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, बरोबर आहे का? इट इज एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स रिलेशन का डायरेक्ट रिलेशन. हे भागिले बरोबर हे भागिले असते. 100 गुणिले 1120 बरोबर भागिले 80 येतं ना. 100 भागिले X बरोबर 80 भागिले, ठीक आहे असं म्हणा. हे सोपं आहे का? क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 गुणिले 1120 आणि X गुणिले 80 हा गुणिले 80 भागिले होईल म्हणजे X बरोबर 100 गुणिले 1120 भागिले 80 शून्य गेला. 8 1 8 झाले 3 8 32. 100 गुणिले 14 X काय मानला तुम्ही? MP म्हणजे याचं उत्तर आहे 1400 रुपये. ओके, 3 सोपी गणित झाली आपल्याला, सोपी एकदम. सेम गणित मी तुम्हाला दाखवतो बघा. पहिलं मार्क प्राइस MP दिलाय 1700, SP दिलाय, MP दिलाय, SP दिलाय, याची पहा SP मिळेल, सॉरी डिस्काउंट मिळेल. तुम्हाला फाईन डिस्काउंट म्हटले, संपलं गेलं. दुसरं MP दिलाय आणि पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिले. MP दिलाय आणि डिस्काउंट पर्सेंट दिले. हे बघा 990 इथं आणि 10% तुम्हाला सेलिंग प्राइस विचारली SP. तुम्ही या सूत्रात किंमत बघा, इथं किती 990 0 0 गेला 1 0 गेला 99 येईल. आणि मग SP बरोबर MP मायनस डिस्काउंट 990 आणि हे 99 889 येतं काय? 890 येईल मला नाही 800 वजाबाकीच करून बघा ना सगळ्यात सोपं. 990 वजा 99 9 गेला 1 18 9 9 18 891 बघा 9.1 उत्तर 891 आहे का? असायलाच पाहिजे कारण आपण वजाबाकी काळजीपूर्वक केली. झालं दुसरं गणित. तिसरं SP 900 डिस्काउंट PC 20 परत SP 900 आणि हा 20 सेम इथं 900 हा 20 900 180 MP म्हणजे 900 वजा 180 म्हणजे 720 होईल. बरोबर काय विचारलंय? हो सॉरी. तिसरं गणित आहे. तिसरं गणित व्हेरी सॉरी. फाइंड मार्क प्राइस म्हटलंय. हे बघितलं MP 100 मग MP is equal to 100 then SP is equal to किती टक्के 20 आहे ना म्हणजे 80 आणि MP is equal to X then SP is equal to SP किती दिलं त्यांनी 900. मग 100 गुणिले 900 X गुणिले 80 म्हणजे 100 गुणिले 920 भागिले 80. आता बेचौकाट 12 बेदुने 4 आणि हे 50 5 3 15 5 आणि 1150 येते बघा त्याचं उत्तर. सेम गणित मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे. सॉरी 1100 5 3 15 साडे 5 2 10
काहीतरी चुकतंय बघा आपलं. परत गणिताचं 20% डिस्काउंट आहे 900, 80, 100 गुणिले 900 भागिले किती येते 80 येते. 2 8 25 आहे. 25 125, 25 100 12 बरोबर 1125. तर पहिले 3 गणित बघा आपण एकदम पटकन सोडवले. चौथं गणित आपण एक ट्राय करू. आता तुम्हाला पहिले 3 गणित सगळ्यांना जमतील बघा. फॉर्म्युला फार महत्वाचे आहेत. मार्क प्राइस 3000 give 12% डिस्काउंट. फाइंड टोटल डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस. सेम गणित झालं आपलं. हे बघा डिस्काउंट पीसी दिलाय म्हणजे हे काय सूत्र वापरायचं. डिस्काउंट इज इक्वल टू एमपी इंटू डिस्काउंट पीसी. 3000 गुणिले 12%. 12/100 2 शून्य कट होतील. 1 शून्य 12 36,000 डिस्काउंट. तुम्हाला काढायचं एसपी. एका एसपीचा फॉर्म्युला एमपी मायनस डिस्काउंट किती भाडा काढतो. म्हणजे चौथं गणित तुम्हाला जमतंय बघा. पाचवं बघा. पाचवं एक समजून सांगतो, नीट समजून घ्या. पाचव्या गणितामध्ये काय दिलं आपल्याला. मार्क प्राइस एमपी 2300 रुपीज. कस्टमर परचेस इट फॉर. कस्टमर आपण घेतोय म्हणजे तो विकतो ना, म्हणजे एसपी झाली ना 1955 रुपीज. कळलं का नाही. या गणितात काय खोचे बघा. कस्टमर परचेस इट फॉर 1955. आता त्याची मार्क प्राइस होती ना, आपण घेतो म्हणजे तो आपल्याला विकतो. दॅट इज द सेलिंग प्राइस. ओके. एमपी माहिती एसपी माहिती म्हणजे डिस्काउंट इज इक्वल टू एमपी मायनस एसपी. 2300 वाजता 1955 म्हणजे 2300 आणि 1955 10 9 2 10 तून 5 गेले 5 9 तून 5 गेले 4 12 तून 9 गेले 3. बघा बरं 1955 345 5 5 10 10 9 10 3 13 बरोबर. हा झाला डिस्काउंट. डिस्काउंट आला बरं का. फाइंड द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर. किती बघा डिस्काउंट पर्सेंट बरोबर. म्हणजे डिस्काउंट माहिती असणं गरजेचं. इंटू 100 भागिले एमपी आहेच नाही. म्हणजे 345 हा डिस्काउंट आहे. 100 आहे आणि एमपी 2300. 2 शून्य कट झाले. 345 ला 23 ने भागायचं. 23 1 23 घातला 1 23 5 15 15 किती दिले त्याने 15% दिलाय. आता 6वं गणित समजून सांगतो सोपं आहे म्हणून. मार्क प्राइस काढायचं आहे बाय तुम्हाला 6व्या गणितात. शॉपकीपर गिव 11% डिस्काउंट. डिस्काउंट पर्सेंट 11%. हेन्स द कॉस्ट प्राइस ऑफ इट. त्याची कॉस्ट प्राइस त्याची किंमत खरेदी किंमत बरोबर आहे का बघा. द कॉस्ट प्राइस ऑफ इट इज 22,000 म्हणजे खरेदी. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. हेन्स द कॉस्ट प्राइस त्याची खरेदी किंमत. आपल्याला खरेदी किंमत म्हणजे त्याची ती विक्री किंमत म्हणजे एसपी झाली 22,250. फाइंड द मार्क प्राइस एमपी काढायचं. एमपी लेट एमपी बी ₹100. इफ एमपी इज इक्वल टू 100 देन एसपी बरोबर 100 मायनस डिस्काउंट 11 आहे म्हणजे 89 रुपीज आहे. बरोबर आहे का बघा. एमपी 100 एसपी काय होईल. एमपी तून डिस्काउंट वजा करायचा 100 पैकी ना 11. आता इफ एमपी एक्स आहे आपण एमपी काढायची ते एसपी दिलेली 22,250. सेम पॅटर्न बघा सोडवायचा. आता इथे बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 into 22,250 22,250 is equal to x into 11. सॉरी 89. x into 89 हा 89 भागिले होईल 100 into 2
22,250 upon 89. I think भाग जातो का 9 8 17 89 ने भाग जातो का बघा 89 3 9 27 3 8 24 2 26 नाही राहत 2 9 18 42 16 1 17 178 4 बरोबर आता 5 89 गुणिले 5 करायला 5 9 45 45 5 ने जातोय शून्य घातला शून्याचा म्हणजे 250 1 2 3 शून्य 25 1 25. So cost what is the answer? Mark price of television set is 25,000. It is the answer of example number 6 in 9.1. So I think first 6 examples are over. So now only example number 7 and 8 remains. We can solve that. We try to solve that examples in the next lecture. Okay, thank you.